नमस्कार, मी हर्षाली हितगुजे. आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार या संदर्भात चर्चा करत असतो. पण आजचा आपला जो विषय आहे तो थोडासा वेगळा आहे. रुबी हॉल क्लिनिक पुणे सायबर नाईफ रेडिओ सर्जरी विभाग याचा पहिला वर्धापन दिन आहे आणि त्याच निमित्ताने आजचं आपलं हे चर्चासत्र होणार आहे, जेणेकरून सायबर नाईफ नक्की काय आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती लोकांना समजेल. आणि याविषयी मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर भूषण झाडे. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. धन्यवाद हर्षाली. डॉक्टर झाडे यांनी नागपूरच्या सरकारी मेडिकल कॉलेजमधून MBBS पूर्ण केलेला आहे. त्यांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथून रेडिएशन ऑन्कोलॉजी आणि क्लिनिकल ऑन्कोलॉजीमध्ये उच्च शिक्षण घेतलेलं आहे. 2009 मधल्या MD परीक्षेत त्यांना नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील टॉपर म्हणून सन्मानित करण्यात आलं. त्यांनी नॅशनल बोर्ड दिल्ली येथून रेडिएशन ऑन्कोलॉजीमध्ये DNB पूर्ण केलं. ते 2010 मध्ये रुबी हॉल क्लिनिकमध्ये कन्सल्टिंग रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट म्हणून रुजू झाले. त्यांनी रुबी हॉल क्लिनिकमध्ये फुफ्फुस आणि यकृत ट्यूमरसाठी 4D CT आधारित स्टिरिओटॅक्टिक ॲब्लेटिव्ह रेडिओथेरपीची सुरुवात केली. स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये डीप इन्स्पिरेटरी ब्रीथ होल्ड तंत्राचा वापर करून विशेषतः एक्स्ट्रीम हायपोफॅक्सिनेशन आणि कार्डियाक स्पॅरिंग रेडिओथेरपीमध्ये त्यांना विशेष रुची आहे. मायलो एब्लेटिव्ह कंडिशनिंगसाठी ते बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट आणि टोटल बॉडी इरॅडिएशनचा एक भाग आहे. ते सायबर नाईफ रोबोटिक रेडिओ सर्जरी कार्यक्रमाचे मुख्य सल्लागार आणि संचालक आहेत आणि त्यांनी 1 वर्षांच्या अल्प कालावधीत 250हून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. ते विविध अभ्यासांच्या प्रोटोकॉलसाठी मुख्य अन्वेषक आणि सहअन्वेषक आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये वैज्ञानिक सत्रे देखील दिलेली आहेत. तसेच अध्यक्षपदही भूषवलेलं आहे. चला तर आपल्या विषयाला सुरुवात करूयात. तर विषयाची सुरुवातच आपण याने करूयात की एक्झॅक्टली रेडिओ सर्जरी म्हणजे काय. बरोबर. हा जो रेडिओ सर्जरी या नावामध्येच काही सेल्फ एक्सप्लेनेटरी म्हणजे स्वतःमध्येच सांगण्याची क्षमता आहे की सर्जरी हा शब्द इथे आलेला आहे, पण ही ॲक्च्युली सर्जरी नाही. जसं सर्जरी म्हणजे आपल्या मनात असतं की एक ॲनास्थेशिया, काहीतरी इन्सिजन म्हणजे कट होणार आणि त्यात सर्जन काहीतरी टिश्यू बाहेर काढणार आणि ते शिवणार, असं काहीही यामध्ये नसतं. ही कम्प्लिटली नॉन इन्व्हेजिव्ह ट्रीटमेंट आहे, ज्यामध्ये रेडिएशनच्या द्वारे आपण सर्जरीसारखे इफेक्ट घेऊ शकतो. म्हणजे नेमकं काय, इथे आपण अतिशय तीव्र रेडिएशनचा डोस अतिशय अचूक पद्धतीने ट्यूमरच्या भागाला निर्देशित करतो, जेणेकरून तो ट्यूमर चं जे स्ट्रक्चर आहे ते डॅमेज होऊन तो नाहीसा होतो आणि अशा प्रकारे सर्जरीसारखा इफेक्ट आपण रेडिएशनच्या द्वारे रेडिओ सर्जरी या टेक्नॉलॉजीनुसार घेतो. आता ही एका सेशनमध्ये सिंगल सेशन पण जास्त करून असते, पण काही काही कॉम्प्लेक्स सिच्युएशनमध्ये त्याला मल्टिपल फ्रॅक्चर म्हणजे 3 ते 5 सेशनमध्ये डिवाईड करून पण द्यावं लागतो. आणि कालांतराने किंवा जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये याची वेगवेगळे नावं आहे किंवा जशी ही टेक्नॉलॉजी 15, 20, 25 वर्षामध्ये इव्हॉल्व होत गेलेली आहे, त्याचे थोडे नावं बदललेले आहेत. कॉन्सेप्च्युअली हा रेडिओ सर्जरी पण त्याला स्टिरिओटॅक्टिक रेडिओ सर्जरी पण म्हणतात किंवा स्टिरिओटॅक्टिक रेडिओथेरपी पण म्हणतात. कारण की एकेकाळी जेव्हा इमेजिंग मॉडॅलिटी इतकी ॲडव्हान्स नव्हत्या, तर जो ट्यूमरचा भाग टार्गेट करण्यासाठी स्टेरिओटॅक्सी या तंत्रज्ञानाचा वापर केला जायचा, म्हणून त्याचं नाव स्टेरिओटॅक्टिक रेडिओ सर्जरी किंवा स्टेरिओटॅक्टिक रेडिओथेरपी असं पडलं आणि कालांतराने ते बदलत गेलं. सुरुवातीला फक्त ब्रेन ट्यूमरसाठी याचा वापर होत होता, पण कालांतराने शरीराच्या, फुफ्फुसाच्या, यकृताच्या किंवा प्रोस्टेटच्या ट्यूमरचा पण याचा उपयोग वाढत गेला. त्यामुळे त्याचं नाव स्टेरिओटॅक्टिक बॉडी रेडिओथेरपी किंवा ॲब्लेटिव्ह बॉडी रेडिओथेरपी असे नावं होत गेले. ओके. आता यामागे नेमकं कोणत्या किरणांचा वापर केला जातो डॉक्टर. हो, रेडिएशन हा फारच जेनरिक शब्द आहे. म्हणजे किरणं आणि इव्हन आपला जो लाईट असतो तो पण एक रेडिएशनच आहे. पण आपण जे नेमकं रेडिएशन वापरतो, जर आपण विचार केला तर रेडिएशन हे आपण 2 भागामध्ये प्रामुख्याने डिवाईड करू शकतो की एक आयनायझिंग आणि नॉन आयनायझिंग. रेडिएशन म्हणजे काय, हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात जे एक प्रकारची एनर्जी घेऊन चालतात आणि त्या एनर्जीचा क्वांटम किती आहे, जे कमी एनर्जी असेल की त्या स्ट्रक्चरला ज्यावरती रेडिएशन पडतं आहे त्यामध्ये जे चेंजेस घडून आणू शकत असेल त्याला आपण आयनायझिंग रेडिएशन म्हणतो. आणि जस्ट थोडेसे चेंजेस आणि मेन स्ट्रक्चरल चेंजेस जर घडून आणू शकत नसेल तर त्याला आपण नॉन आयनायझिंग रेडिएशन म्हणतो. तर आम्ही जे रेडिएशन वापरतो रेडिएशन थेरपी किंवा रेडिओ सर्जरीमध्ये ते उच्च एनर्जीचे किंवा त्याला आपण आयनायझिंग रेडिएशन असं म्हणतो. ओके. आता एक्झॅक्टली रेडिओ सर्जरीसाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. हो, जसं रेडिएशन ऑन्कोलॉजी ही ब्रांच आहे मेडिसिनची, ज्यामध्ये रेडिएशनचा वापर करून आपण कॅन्सरची ट्रीटमेंट करतो. याचे 2 व्हर्टिकल आहे, रेडिओथेरपी आणि रेडिओ सर्जरी. रेडिओथेरपीमध्ये एक छोटा डोस डेली बेसिसवर आठवड्यातून 5 दिवस 5 ते 6 किंवा 7 आठवडे दिला जातो.
रेडिओ सर्जरीमध्ये खूप हाय डोस दिला जातो आणि नंबर ऑफ सेशन्स फार कमी असतात, सिंगल किंवा ॲट द मोस्ट 5 असतात. तर जेव्हा आपण हाय डोस रेडिएशन देतो तेव्हा आपल्याला काही स्पेशलाइज किंवा सॉफिस्टिकेटेड मशीन्सचा उपयोग पडतो. आणि अशा वेळेस ज्या रेग्युलर रेडिओ थेरपी देणाऱ्या मशीन आहे त्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स एक्स्ट्रा करून पण रेडिओ सर्जरी केल्या जाते. पण काही डेडिकेटेड सिस्टम आहे ज्या रेडिओथेरपी करतच नाही, त्या फक्त रेडिओ सर्जरीसाठी बनल्या गेलेल्या आहे आणि त्याचा प्रामुख्याने आजच्या तारखेला रेडिओ सर्जरी वापर केला जातो, जेणेकरून साईड इफेक्ट फार कमी होतात, अचूकता वाढते आणि रिझल्ट चांगले येतात. आणि जी रेडिओ सर्जरी आपण प्रामुख्याने चर्चा करतो ती आहे सायबरनाईफ रेडिओ सर्जरी सिस्टम, ज्यामध्ये क्रॅनियल आणि एक्स्ट्रा क्रॅनियल टार्गेट ट्रीट करण्याची क्षमता आहे. ओके, आता रोबोटिक रेडिओ सर्जरीचं एक्झॅक्टली काय वैशिष्ट्य आहे आणि यामध्ये एआयचा वापर कशा प्रकारे केला जातो याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. हो, तर ही सायबरनाईफ रेडिओ सर्जरी सिस्टम आहे, ही रोबोटिक बेस्ड आहे. यामध्ये जो लिनियर ॲक्सिलरेटर असतो हा रोबोटिक आर्मवर लावलेला आहे आणि त्यामुळे त्याची वर्सॅटिलिटी, तो कुठेही कशाही प्रकारे जाऊन रेडिएशनला देऊ शकतो. सियाम किंवा रिंग एंट्री बेस्ड जे रेडिएशन मशीन्स असतात त्यामध्ये लिमिटेशन्स असतं किंवा एक किंवा मल्टिपल प्लेन्समध्ये पण किती प्लेनमध्ये तो ट्रीटमेंट करेल याचं एक काहीतरी फायनाईट लिमिटेशन असतं, जेव्हा की रोबोटिक्स असल्यामुळे ते लिमिटेशन तिथे ओव्हरकम केलं जातं. प्लस तुम्ही एक खूप चांगला प्रश्न विचारला, AI हे कृत्रिम बुद्धिमत्ता, याचा वापर आजच्या तारखेला प्रत्येक मशीनमध्ये काही ना काही प्रकारात केलाच जातो. पण जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, की एखादी इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग करून त्याचं रिझल्ट लगेच, म्हणजे ह्युमन आयला ते ॲडॅप्ट करून त्याला प्रोसेसिंग करून त्याला कुठेतरी कसं उपयोगात आणण्याला जो वेळ लागतो तो वेळ कमी करावा, कारण की सगळं काही रिअल टाईममध्ये होतो आहे, त्यामुळे AIचा वापर केला जातो. पण जेव्हा आपण AIचा वापर करून रोबोटिक तंत्रज्ञानाला ती माहिती देतो आणि रोबोट त्याला ॲडॅप्ट करून ट्रीटमेंट डिलिव्हरी करतो, ती अतिशय अचूक असते. प्लस ती माहिती प्रोसेस करून त्याला जास्तीत जास्त उपयोगात आणण्याची क्षमता ही रोबोमध्ये असते. ओके, आता ही रेडिओ सर्जरी नेमकी कोणत्या गाठींसाठी उपयुक्त आहे? हो, रेडिओ सर्जरी मी अगोदरच म्हटलं की याचा प्रामुख्याने वापर सुरू झाला तेव्हा तो मेंदूंच्या गाठींवर जास्त प्रमाणात होता, की यामध्ये मेनिंजिओमा, ॲकॉस्टिक शॉनोमा, या प्रकारे ब्रेन मेटास्टासिस, आर्टेरिओव्हेनस मालफॉर्मेशन, कॅव्हरनोमाज, ग्लोमस ज्युगुलेर अशा प्रकारचे ट्युमर्स आणि काही प्रकारे नॉन ट्युमर कंडिशन्स कसे ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया, ज्यामध्ये गाठ दिसत नाही पण काही वेळा तिथे पण आपल्याला रेडिओ सर्जरीचा वापर करावा लागतो. सो प्रामुख्याने मेंदूचे इंडिकेशन्स हे सुरुवातीला रेडिओ सर्जरीद्वारे आपण ट्रीट करायचो. पण जशी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होत गेली, मेंदूशिवाय मेंदूच्या बाहेर जे बॉडीचे आजार आहे, म्हणजे ज्यामध्ये अर्ली स्टेज लंग कॅन्सर म्हणा, पार्शियल ब्रेस्ट इरेडिएशन म्हणा किंवा लंग मेटास्टासिस, पॅनक्रियाटिक ट्यूमर, लिव्हर ट्यूमरमध्ये याचा फार जास्त वापर केला जातो. प्रोस्टेट कॅन्सरमध्ये खूप जास्त प्रमाणात आजच्या तारखेला रोबोटिक रेडिओ सर्जरीचा वापर केला जातो. तर क्रॅनियल, एक्स्ट्रा क्रॅनियल असे बरेचसे इंडिकेशन्स आणि नवीन इंडिकेशन जसं त्याचा एक्सपिरियन्स वाढत चाललेला आहे, जशी तंत्रज्ञान अजून अवगत होत चाललेलं आहे आणि लोकांना त्याचं सवय पडत आहे, हे इंडिकेशन दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे. ओके, आता कोणत्या गाठींवर उपयुक्त आहे हे तुम्ही सांगितलं, पण गाठींव्यतिरिक्त असे कोणते इतर आजार आहेत का ज्यावर ही रेडिओ सर्जरी उपयुक्त ठरेल? जसं मी आत्ताच बोलताना म्हटलं ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया, ही काय एक्झॅक्टली काय कंडिशन आहे, यामध्ये एक इलेक्ट्रिकल एक सेन्सेशन, असं शूटिंग पेन काही सेकंदासाठी एका चेहऱ्याच्या भागामध्ये वरचा, मधला किंवा खालचा किंवा पूर्ण एका साईडला होतं आणि ते असं सेकंदामध्ये येतं आणि जातानीची फ्रिक्वेन्सी दिवसेंदिवस वाढत जाते, ज्याला हा आजार होतो. आणि यामध्ये नेमकं काय असतं की एक ट्रायजेमिनल नर्ववर एक व्हस्क्युलर लूप बसलेला असतो जो त्याला इरिटेट करतो आणि अशा प्रकारे हे इलेक्ट्रिकल सेन्सेशन अतिशय वेदनात्मक असतं. सुरुवातीला काही मेडिसिनद्वारे वगैरे याचा इलाज केला जातो, पण एक वेळ अशी येते की मेडिसिन काम करत नाही, त्यावेळेस सर्जरी, जिथे मायक्रोव्हस्क्युलर डिकम्प्रेशन त्याला MVD म्हणतात, ज्यामध्ये न्यूरोसर्जन तिथे जाऊन त्या व्हस्क्युलर लूपला थोडं वेगळं करतात. पण कधीकधी सर्जरी शक्य नसते किंवा सर्जरी केल्यानंतरही ते पेन गेलेलं नसतं. अशा वेळेस तो जो रूट एंट्री झोन, जिथे पॉन्समधूनची नव बाहेर निघते, त्या भागाला आपण हाय डोस रेडिएशन देऊन न्यूरो मॉड्युलेट करतो, जेणेकरून हे पेन सेन्सेशन बऱ्या प्रमाणात कमी होतं. आणि ही कम्प्लिटली नॉन इन्व्हेजिव्ह मेथड आहे. इथे कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया, कुठल्याही प्रकारची भूल दिल्या जात नाही, पण ही ट्यूमर नाही आहे. जो तुम्ही प्रश्न विचारला की ट्यूमर व्यतिरिक्त आपण वापर करतो का, तर ही सिच्युएशन आहे जिथे ट्यूमर व्यतिरिक्त आपण त्याचा वापर करू शकतो.
ओके. आता मेंदूच्या आजारांव्यतिरिक्त इतर कोणत्या कॅन्सरवर रोबोटिक रेडिओ सर्जरीद्वारे आपण उपचार करू शकतो? हो, मी आत्ताच जसं बोललो की मेंदूमध्ये ट्रीटमेंटची सुरुवात झाली, पण त्यानंतर फुफ्फुसाचा कर्करोग, यकृताचा कर्करोग किंवा यकृतामध्ये गेलेला मेटास्टासिस म्हणजे दुसऱ्या ठिकाणचा कर्करोग पण यकृतामध्ये गेलेला आहे. प्रोस्टेट कॅन्सरमध्ये खूप जास्त प्रमाणात त्याचा वापर होत चाललेला आहे. आणि जसं स्पाईन जो असतो आपला मणका, त्यामध्ये जर एखाद्या ठिकाणी हा आजार कॅन्सरचा आजार गेला आहे तर तो बऱ्यापैकी पेनफुल असतो किंवा त्यामध्ये मज्जातंतू असल्यामुळे तो आजार जर त्या मज्जातंतूला टच केला तर त्याच्या खालचे सेन्सेशन, ज्याला आपण पॅरालिसिस म्हणतो, अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम्स होऊ शकतात, तिथे पण आपण सायबरनेफ रेडिओ सर्जरीचा वापर खूप प्रमाणे करू शकतो. ओके. आता फुफ्फुसांच्या सतत हलणाऱ्या गाठींना कशा प्रकारे रेडिओ सर्जरी आपण करू शकतो? हो, म्हणजे जेव्हा आपण फुफ्फुसाच्या गाठी ट्रीट करायचा विषय हाताळतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज आपल्याकडे असतं की ही गाठ सतत हलते आहे आणि सतत हलणाऱ्या गाठीला तुम्ही जर टार्गेट कराल तर नेमकं कसं कराल? तुम्हाला ती हलणारी गाठीचा प्रेडिक्टिव्ह म्हणजे ती रिअल टाईममध्ये या सेकंदाच्या या पार्टला ती कुठे आहे हे कळणं गरजेचं आहे. तर जेव्हा ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे नव्हती किंवा अजूनही ज्यांच्याकडे नाही आहे ते या हलणाऱ्या गाठीचा जो पूर्ण एन्व्हलप आहे ट्रीट करतात. म्हणजे तो 2 सेंटीमीटरचा ट्यूमर असेल पण तो 3 सेंटीमीटर पुढे आणि 3 सेंटीमीटर मागे जात असेल तर मला पूर्ण हा 8 सेंटीमीटरचा व्हॉल्यूम ट्रीट करावा लागतो, जेणेकरून मी ट्यूमर मिस करणार नाही. ऑफकोर्स मी ट्यूमर मिस नाही करणार, पण त्या एक्स्ट्रा व्हॉल्यूममध्ये मी लंग्सचा बऱ्यापैकी नॉर्मल टिश्यूचा व्हॉल्यूम मी काही प्रमाणात त्याला इजा करतो आहे, पण ती ॲक्सेप्ट करावी लागते कारण की त्याशिवाय ट्रीटमेंट होणार नाही. पण जसं तंत्रज्ञान पुढे चाललं आहे आपल्याला ही कॅपेबिलिटी आत्ता सायबरनेफद्वारे आलेली आहे की आपण रिअल टाईम ट्यूमर ट्रॅकिंग करू शकतो. त्याला प्रेडिक्टिव्ह मॉडेल्स म्हणतात किंवा कोरिलेशन मॉडेल्स म्हणतात. सो नेमकं आपण काय करतो की शरीरावर काही प्रकारचे मार्कर्स लावले जातात जे आपल्या रेस्पिरेशनची माहिती मशीनला देतात आणि सिरीज ऑफ एक्सरे, ऑर्थोगोनल एक्सरे होतात जे ट्यूमरच्या शॅडोची माहिती सिस्टमला देतात आणि या दोघांचं कोरिलेशन अल्गोरिदम रोबोला सांगतं की नेमकं कुठल्या क्षणाला ट्यूमर कुठे आहे आणि रोबो नेमकं त्या ठिकाणी मारा करतो, जेणेकरून आजूबाजूच्या भागाला डोस जात नाही. आता हे जे सांगत असताना हे सांगणं फार सोपं आहे किंवा हे ॲनिमेशन दाखवणं फार सोपं आहे, पण ॲक्च्युअली हे होतं कसं तर एक तुम्हाला छोटंसं एक्झाम्पल देतो मी. हा माझा पेशंट जुना होता आणि याच्या लंगमध्ये 2 ठिकाणी मेटास्टासिस म्हणजे गाठी आल्या की असं होतं की कॅन्सर ठीक एका ठिकाणी झाला पण रक्ताद्वारे तो दुसऱ्या ठिकाणी जाऊन परत घर करू शकतो. आता यावेळेस आपल्याला ऑपरेशनद्वारे ह्या गाठी काढण्याचा ऑप्शन असतो, पण जेव्हा ऑपरेशन शक्य नसतं तर या पेशंटचं वय 79 वर्ष वय होतं, शक्य नव्हतं 2 ठिकाणी 2 लंग्समध्ये ऑपरेशन करायला. यावेळेस आम्ही रोबोटिक रेडिओ सर्जरीनी ट्रीटमेंट करायचा निर्णय घेतला आणि आता जर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं की हालत्या गाठीला ते सिस्टम बघून कोरिलेट करतं, तर हे तुम्ही बघू शकता की ती नेमकी ती जी शॅडो आहे त्याला तो सिस्टम ट्रॅक करू शकतो आणि या ट्रॅक करताना ती रेडिएशन जातं, जेणेकरून आजूबाजूच्या ऑर्गन्सला डॅमेज होत नाही. आणि याचा रिझल्ट तुम्हाला मी दाखवू शकतो की हा ट्रीटमेंट करण्याच्या अगोदरचा ट्यूमर आणि ट्रीटमेंट नंतरचा हा क्लीन स्कॅन. पुन्हा एकदा ट्रीटमेंट अगोदरचे ट्यूमर्स आणि ट्रीटमेंट नंतरचे क्लीन स्कॅन. यामध्ये अजून एक गोष्ट वाखाणण्याजोगी आहे की जेव्हा ट्यूमर गेला पण त्याच्या आजूबाजूच्या फुफ्फुसाला अजिबात इजा झालेली नाही आहे. कारण की नेमकं काय होतं की ट्यूमर जातो पण आजूबाजूचा फुफ्फुसला न्यूमोनायटिस चेंजेस म्हणा किंवा कन्सॉलिडेशन ज्याला आपण न्यूमोनिया म्हणतो किंवा फायब्रोटिक चेंजेस येतात, तो पांढरा होतो. पण इथे तुम्ही बघाल की ट्यूमर गेलेला आहे पण आजूबाजूच्या लंग्सच्या टिश्यूला कुठलीही इजा झालेली नाही. सो ही या सगळ्या सिस्टमची ब्युटी, आपण सुंदरता आहे की ट्यूमर पण जातो आणि त्याला साईड इफेक्ट पण होत नाही. ओके. डॉक्टर भूषण, अजून एक मला विचारायचं आहे की रिअल टाईम ट्यूमर ट्रॅकिंग म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? हो, जसं आत्ता आपण बोललो की ट्यूमर हा सतत हलतो, श्वासोश्वासामुळे म्हणा किंवा आतमधल्या मल्टिपल फॅक्टर्समुळे तो हलत राहतो आणि तो हलत असताना आपण त्याची हालचाल त्या क्षणाला तो नेमका कुठे आहे हे जाणून घेणे आणि त्या जाणण्याच्या माहितीवर त्या ट्रीटमेंटची दिशा निर्देशित करणे, याला आपण रिअल टाईम ट्यूमर ट्रॅकिंग म्हणतो. बरेचदा काय होतं की इमेज गायडन्सनी ट्रीटमेंट केल्या जाते. इमेज गायडन्स म्हणजे काय की ट्रीटमेंटच्या अगोदर एक इमेज ॲक्वायर केली जाते. ती ॲक्वायर केलेली इमेज रेफरन्स इमेजसोबत ऑनलाईन किंवा जे सॉफ्टवेअरनुसार मॅच केली जाते आणि त्यामध्ये जी एरर आहे त्याला XYZ, रोल, पिच, यॉ असे 6 डायमेन्शनलचे आपण एरर करेक्शन म्हणतो. ते करेक्शन अप्लाय करून ट्रीटमेंट सुरू केली जाते. सुरू करतानापर्यंत सगळं मॅचिंग आहे, पण ॲक्च्युअल ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर ट्यूमरमध्ये किंवा शरीरामध्ये काही हालचाल झाली तर त्या हालचालीनुसार जो चेंज व्हायला पाहिजे तो होऊ शकत नाही आणि त्यासाठी तंत्रज्ञान विकसित झालं आहे, ज्याला आपण रिअल टाईम ट्यूमर ट्रॅकिंग म्हणतो.
पण जेव्हा ट्रॅक केल्या जातं ती ट्रॅकिंगची इन्फॉर्मेशन रोबोकडे जाऊन त्या रोबोमध्ये किंवा त्या डिलिव्हरी सिस्टममध्ये ती कॅपेबिलिटी पाहिजे की ती इन्फॉर्मेशन ॲनालाइज करून ती ट्रीटमेंटसोबत ॲडॅप्ट करेल. बरेचदा आपल्याकडे इन्फॉर्मेशन येते पण रोबोटिक सिस्टम नसल्यामुळे ती तितकी ॲनालाइज करून प्रोसेस केल्या जात नाही किंवा डिलिव्हर केल्या जात नाही, ते एक लिमिटेशन असतं. तर या सिस्टममध्ये AI, रिअल टाईम ट्यूमर ट्रॅकिंग आणि रोबोटिक डिलिव्हरीचं ॲडव्हान्टेज तुम्हाला मिळतं. ओके डॉक्टर, हलणाऱ्या लिव्हर ट्यूमरचा उपचार जेव्हा आपण करत असतो तेव्हा त्यामध्ये कोणती आव्हानं येऊ शकतात? हो, आता जसं आपण फुफ्फुसामध्ये ट्यूमर हलतो आणि त्याला आपण कसं ट्रॅक करून ट्रीटमेंट करतो याच्याबद्दल बोललो, पण फुफ्फुसाच्याच खाली लिव्हर आहे आणि लिव्हरमध्ये पण ट्यूमर हे हलणारच आणि त्याला ट्रॅक करणारा जास्त चॅलेंजिंग असतं, कारण की फुफ्फुसामध्ये ट्यूमर एक्सरेवर दिसतो, त्याची शॅडो आपल्याला दिसते, लिव्हर ट्यूमरची शॅडो आपल्याला दिसत नाही. आणि अशा वेळेस तो हलताना आपल्याला जर शॅडोज दिसली नाही तर तो ट्यूमर आपण त्याचं प्रेडिक्ट कसं करू? अशा वेळेस आम्ही फिड्युशल्स टाकतो. फिड्युशल्स हे टायनी डेन्स म्हणजे गोल्ड किंवा प्लॅटिनमचे किंवा टायटॅनियमचे डॉट्स असतात जे आपण ट्यूमरच्या आजूबाजूला CT स्कॅनच्या गायडन्समध्ये टाकतो आणि ते डॉट्स कॅमेरा डिटेक्ट करतो आणि त्याच्या हलण्याची माहिती सिस्टमला देऊन अल्गोरिदमद्वारे, ज्याला आपण सिंक्रोनी AI अल्गोरिदम म्हणतो, त्याद्वारे करेक्ट करून रोबोला इन्फॉर्मेशन जाते आणि त्याची ट्रीटमेंट होते. उदाहरणार्थ हा एक लिव्हर ट्यूमर मी तुम्हाला दाखवू इच्छितो. फार मोठा लिव्हर ट्यूमर होता ज्याला आम्ही सायबरनाईफद्वारे ट्रीट करून त्याचा रिझल्ट आपल्याला किती सुंदर आलेला आहे. तर अशा प्रकारे आणि आजूबाजूला डॅमेज न होता आपल्याला ही ट्रीटमेंट करता येते. ओके, आता फिड्युशियल शिवाय लिव्हर ट्यूमरची ट्रीटमेंट शक्य आहे का? कारण का फिड्युशियल म्हणजे काय आणि ते लिव्हरमध्ये कसं टाकतात हे तर तुम्ही थोडक्यात सांगितलं. करेक्ट. आता फिड्युशियल टाकताना आपल्याला CT स्कॅन आणि सुईद्वारे त्याला लिव्हरमध्ये टाकावं लागतं, पण कधी कधी अशी सिच्युएशन तयार होते की लिव्हरमध्ये सुई टाकण्याची लिमिटेशन्स असतात की बाबा पेशंटचा प्लेटलेट काउंट कमी आहे किंवा पेशंटचं इच्छाच नाही आहे की मला इतका पण प्रिक व्हावा. पण अशा वेळेस फिड्युशियल शिवाय आपण लिव्हर ट्यूमरची हलताना ट्रॅकिंग करून ट्रीटमेंट करू शकतो का, हा एक विषय येतो. आणि त्याचं उत्तर आहे येस, पण काही कंडिशन्समध्ये. म्हणजे त्याला आम्ही आमच्या भाषेत किंवा आमच्या तंत्रज्ञानाच्या लँग्वेजमध्ये डोम ट्रॅकिंग म्हणतो की लिव्हरचं जे डोम असतं अशा प्रकारे असतं आणि त्याच्यावर फुफ्फुस असतं. त्या डोमला मार्क करून रिअल टाईममध्ये ते ट्रॅक करावं आणि त्या डोमच्या आजूबाजूला जर 5 ते 6 सेंटीमीटरच्या आसपास जर ट्यूमर असेल, लकीली ज्याला आपण सेगमेंट 7 आणि 8 म्हणतो, तर तो ट्यूमर या डोम ट्रॅकिंगच्या संदर्भाने ट्रीट करता येतं. पण याचे कंडिशन एकच आहे की तो ट्यूमर त्या व्हॉल्यूममध्ये असावा. जर तो ट्यूमर खूप खाली असेल तर कदाचित मला हे तंत्रज्ञान वापरता येणार नाही, मला फिड्युशियल टाकूनच ती ट्रीटमेंट करावी लागेल. ओके, आता प्रोस्टेट कॅन्सरसाठी रोबोटिक रेडिओ सर्जरी कशा प्रकारे उपयुक्त आहे, थोडक्यात सांगाल? वेळ कमी आहे. हो, आता प्रोस्टेट हा खूप जास्त कॉमन कॅन्सर हा वेस्टर्न वर्ल्डमध्ये आहे आणि इंडियामध्ये पण तो खूप जास्त कॉमन होत चाललेला आहे. आणि प्रोस्टेटच्या वर ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडर आणि खाली गुदामार्ग, ज्याला आपण रेक्टम म्हणतो, हा ऑर्गन सँडविच आहे 2 मेजर इम्पॉर्टंट ऑर्गनच्या मधात. आणि इथे रेडिएशन देत असताना मला ह्या दोन्ही ऑर्गनला रिस्पेक्ट करणं फार गरजेचं आहे, कारण की ट्यूमर ट्रीटमेंट झाली पण पेशंटला खूप जास्त साईड इफेक्ट झाले तर काही पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ इतकी चांगली राहणार नाही. आणि त्यासाठी सायबरनाईफ ही टेक्नॉलॉजी फिड्युशियलद्वारे ट्रॅक करून त्या पेशंटला ब्लॅडर आणि रेक्टमला डोस न जाऊ देता ट्रीटमेंट करू शकते. आणि हां, की प्रोस्टेट कॅन्सरला ओपन सर्जरी किंवा रोबोटिक सर्जरी पण आपण करू शकतो, त्याचे पण छान रिझल्ट आहे. पण आता सगळं जग नॉन इन्व्हेजिव्ह ट्रीटमेंटकडे चाललं आहे की मला सर्जरी किंवा त्याच्या रिलेटेड कॉम्प्लिकेशन न घेता जर इक्वल हा शब्द फार महत्त्वाचा आहे. लिटरेचरमध्ये सायन्सनी मल्टिपल ट्रायल्सनी प्रूव्ह केलेलं आहे की SBRT हा पण एक इक्वली इफेक्टिव्ह ट्रीटमेंट मॉडॅलिटी आहे प्रोस्टेट कॅन्सरसाठी ॲज कम्पेअर टू सर्जरी. आणि नॉन इन्व्हेजिव्ह फायदा तुम्हाला आहे, तर आपण हे चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि हे काही इमेजेस आहे ज्यामध्ये प्रोस्टेटचे जे मार्कर्स आहे फिड्युशियल आपण टाकतो ते कशा प्रकारे दिसतात हे तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. ओके, तर डॉक्टर, मागील वर्षामध्ये एकंदरीत तुम्ही जे काही उपचार केलेले आहेत त्याबद्दल थोडक्यात मला त्याबद्दल सांगा. आणि त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल जी अशी लहान मुलं जी असतात त्यांच्या उपचारासाठी तुमच्याकडे काही योजना आहेत का, थोडक्यात सांगा. हो, आर्थिकदृष्ट्या दुर्बल लहान मुलांसाठी स्पेशली रुबी हॉल क्लिनिकमध्ये रेडिएशन डिपार्टमेंटमध्ये कम्प्लिटली फ्री ट्रीटमेंट आहे. 16 वर्षाखालील कुठल्याही मुलाला रेडिएशन थेरपीचं गरज आहे कुठल्याही इंडिकेशनसाठी आणि आर्थिकदृष्ट्या ते सबळ नाही आहेत त्यांना आपण फ्री ट्रीटमेंट देतो आणि त्यामध्ये काहीच लिमिटेशन्स आमच्याकडे नाही आहेत. आणि इंटरेस्टिंग केसेस जर म्हटलं तर
खूप काही आहे. आपण यावर एक सेपरेट कदाचित एक चर्चासत्र घेऊ शकू. आणि 250 पेशंट या एका वर्षात आम्ही ट्रीट केले. पण काही जर सांगायचे झाले तर एक ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया मी बोलताना बोललो की ती एक ट्रीटमेंट आहे की ज्यामध्ये काय इंटरेस्टिंग आहे ती त्यामध्ये डोस खूपच जास्त असतो. म्हणजे नॉर्मल कॅन्सरला जो 1.5 महिन्यात आम्ही डोस देतो तो डोस एका दिवशी आम्हाला त्यामध्ये द्यायचा. याच्यातून तुम्ही कल्पना करू शकता की डोस किती हाय असेल. तर तो एक हे चित्र आहे त्या ब्रेनस्टेमच्या किती जवळ हा ट्यूमर किंवा ट्यूमर म्हटल्यापेक्षा हा जो व्हॉल्यूम आहे याला आपल्याला रेडिएशन द्यायचं असतं. प्लस एक आतड्यांच्या मध्ये बसलेला ट्यूमर की जेव्हा रेडिएशन देताना आतड्या खूप सेन्सिटिव्ह स्ट्रक्चर आहे आणि अशा वेळेस इथे रेडिएशन कसं द्यायचं तर याला आपण फिड्युशियल जो मी वारंवार शब्द वापरला हा तुम्ही एक चमकणारा डॉट बघू शकता. हा फिड्युशियल आहे आणि याला ट्रॅक करून आम्ही याला रेडिएशन दिलं आणि हा ट्रीटमेंटच्या अगोदरचा आतड्यांमधला ट्यूमर आणि ट्रीटमेंट नंतर तो बारीक झालेला ट्यूमर आपल्याला दिसत आहे. पण मला वाटतं असे बरेच मी सांगू शकतो. हा एक फारच इंटरेस्टिंग हृदयाच्या बाजूला बसलेला एक तर छोटासा ट्यूमर आहे. इथे फिड्युशियल टाकणं पण शक्य नव्हतं पण लिव्हर डोमच्या संदर्भाने लिव्हर डोमला ट्रॅक करून आपण याची ट्रीटमेंट केली आणि याचा रिझल्ट पण मी तुम्हाला दाखवू इच्छितो की हा इथे बसलेला हृदयाच्या बाजूचा ट्यूमर आता इथे दिसत नाही आहे. हा प्री ट्रीटमेंट आणि हा पोस्ट ट्रीटमेंट स्कॅन तुम्हाला याचं दाखवतो. लिव्हरचे पण बरेच एक्झाम्पल्स आहेत पण हा हृदयाच्या बाजूचा हा फारच इंटरेस्टिंग असा म्हणजे आम्ही पण आमच्या पूर्ण करिअरमध्ये पहिल्यांदा इतका हृदयाला चिपकलेला ट्यूमर केलेला होता. ओके डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी याला इतकं चांगलं मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. हर्षाली धन्यवाद, खूप खूप आभार. थँक्यू. तर प्रेक्षकांना डॉक्टर भूषण जाडे आपल्यासोबत होते. रुबी हॉल क्लिनिक पुणे सायबर नाईफ रेडिओ सर्जरी विभागाचा आजचा पहिला वर्धापन दिन होता आणि याच निमित्ताने आजचं आपलं हे चर्चासत्र होतं. यामध्ये रेडिओ सर्जरी म्हणजे नेमकं काय, यामागे कोणत्या किरणांचा वापर केला जातो यापासून डॉक्टरांनी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचबरोबर रेडिओ सर्जरी कोणत्या गाठींसाठी उपयुक्त आहे आणि त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा लहान मुलांच्या उपचारासाठी यांच्याकडे काय योजना आहेत त्याबद्दल पण यांनी सांगितलं. तुम्हाला डॉक्टरांसोबत कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जे कॉन्टॅक्ट्स नंबर दिसत आहेत त्याद्वारे तुम्ही डॉक्टरांसोबत कनेक्ट होऊ शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.